आरक्षणाच्या संरक्षणासाठी बीडमध्ये महाएल्गार सभा होते आणि यासाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके या ठिकाणी दाखल झाले। सर, काय सांगाल, आजचा एल्गार कसा असेल? आजचा एल्गार हा महाराष्ट्रातल्या ओबीसींचा आवाज असेल, जो महाराष्ट्र गुंग्या, बहिऱ्या आणि बेकायदा जी.आर. काढणाऱ्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं अवमूल्यन करून जो हा जी.आर. काढला गेला आहे, या जी.आरच्या विरोधामध्ये हा जी.आर. रद्द करण्यासाठी महाराष्ट्रातला ओबीसी बीडच्या नगरीमध्ये एकवटलेला असेल। पहिल्यांदाच यामध्ये धनंजय मुंडे देखील सहभागी होत आहेत का? तर भुजबळांच्या व्यासपीठावर त्यांनी ओबीसी मेळाव्यामध्ये धनंजय मुंडे पहिल्यांदा येतात। स्वागत आहे त्यांचं। ओबीसीच्या अनेक नेत्यांनी बोललं पाहिजे आणि तुम्ही जर नाही बोलला तर तुम्हाला ओबीसीनी नेता का म्हणावं, हा इथून पुढच्या कालावधीमध्ये जसा विरोधकांच्या बाबतीमध्ये प्रश्न आहे तसाच ओबीसीच्या नेत्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा भविष्यात असा प्रश्न निर्माण होईल। ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला हा समज नाही तर खात्री झाली असं देखील धनंजय मुंडे। संपलंय ना आरक्षण। ज्याला सर्टिफिकेट भेटत नाही, ज्याला कुणबी सर्टिफिकेट नाही, त्याला एका ॲफिडेविटद्वारे जर त्याला कुणबीकरणाद्वारे ओबीसीत येता येत असेल तर कसं ओबीसीचं आरक्षण टिकलं आहे? कारण ज्या समूहापासून ओबीसीचं प्रतिनिधित्व डावललं गेलं आहे त्या लोकांच्या प्रोटेक्शनसाठी हे ओबीसीचं आरक्षण आहे। आता त्याच लोकांना उचलून जर ओबीसीच्या दायऱ्यामध्ये टाकलं तर त्यांच्या स्पर्धेमध्ये ओबीसी कसा टिकेल? पंकजा ताईंना देखील निमंत्रण दिले, मात्र त्या या मेळाव्याला येणार आहेत का? तशा अनुषंगाने काही माहिती मिळते? हे बघा, मला माहिती नाही। मी एक आंदोलक आहे, मी एक कार्यकर्ता आहे। मी इथं येऊन ओबीसी एकजुटीचा विजय असो म्हणणारा कार्यकर्ता आहे। त्यामुळं लोक येतील, लोक बोलतील, कोण हाऊसमध्ये बोलल, कोण कॅबिनेटमध्ये बोलल, कोण रस्त्यावर बोलल, कोण मेळाव्यात बोलल, कोण डिबेटला बोलल। बोललं पाहिजे ओबीसीनी आणि बोलतायत, स्वागत आहे सगळ्यांचं। थोडा उशीर झाला आहे पण बोलतायत। हे जर अगोदर 6 महिन्यापूर्वी झालं असतं तर निश्चित हा जी.आर. काढायचं धाडस या सरकारनं केलं नसतं। आता संतापाचा उद्रेक कुठंतरी झाला आहे आणि ओबीसीचा संयम सुटला असं वाटतं? प्रश्नच नाही। ओबीसीच्या कार्यकर्त्यांना, ओबीसीच्या नेत्यांना जर ठरवून टार्गेट करून मारलं जात असेल, टार्गेट केलं जात असेल, बदनाम केलं जात असेल, ओबीसीनी गप्प बसायचं। हां, मान्य आहे आम्हाला, ओबीसी लवकर एकत्र येत नाही कारण 400-450 जातात, पण एकत्र आला तर इथलं ती फक्त वादळ नसणार आहे, सुनामी वादळ असेल, सुनामी। हे लक्षात ठेवावं इथल्या राज्यकर्त्यांनी। आजच्या मेळाव्यामधून भुजबळ साहेब काय बोलतील याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। काय नेमकं ऐकायचं आहे आणि आजचा इशारा कसा असेल? 2 सप्टेंबरचा जी.आर. रद्द करणं, 2 सप्टेंबरचा जी.आर. म्हणजे काळा जी.आर., 2 सप्टेंबरचा जी.आर. म्हणजे ओबीसीचं आरक्षण संपवणारा जी.आर. ही आजच्या मोर्चाची टॅगलाईन आहे। ना पक्ष, ना पार्टी, ना नेता, ना राजकारण। 2 सप्टेंबरचा ओबीसी आरक्षण संपवणारा जी.आर., काळा जी.आर. तो रद्द झाला पाहिजे, ही आमची आजची मागणी। मात्र या कुठंतरी होत असलेल्या या मेळाव्याला विरोध केला जातो। दुसरीकडे मराठा समन्वयकांनी देखील भुजबळांना या ठिकाणी येऊ दिलं जाणार नाही, त्यांनी राजीनामा देऊन यावं अशी देखील मागणी केली जाते। मग आत्तापर्यंत डझनावारी मंत्री त्या जरांगेला भेटायला आले ते काय राजीनामे देऊन आले होते का? त्यामुळे राजीनामा त्यांनी दिला असता तर आम्हाला देणंच भाग होतं ना। आणि एकदा घ्या म्हणावं विधानसभेमध्ये, दोन्ही सभागृहाचं अधिवेशन बोलवा आणि लिगल ॲस्पेक्टनं काय संविधानाला अपेक्षित आहे त्याच्यावर होऊ द्या ना चर्चा। कुठली तरी समिती, कारखानदाराची समिती नेमताय, जी.आर. काढताय, काय त्या विखेला अधिकार? विखे कारखानदार, वायनरी, दारूचा कारखाना चालवणारा माणूस, त्याला काय कळतं सोशल जस्टिसचं? बाळासाहेब विखे, धनंजय विखे, काय धनंजयराव ना, धनंजयराव विखे पाटील सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले त्यांचे आजोबा। तर सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या माणसाला, बेरड समाजातल्या माणसाच्या घरातल्या एखाद्या मुलीला शिक्षण घ्यायसाठी काय परिस्थितीला सामोरं जावं लागतं हे या विखेला काय करणार? महत्त्वाचा विषय, समिती गठीत झाली, जी.आर. काढण्याची प्रक्रिया सुरू झाली, त्यावेळेस मुख्यमंत्री असतील, त्यावेळेस मंत्रिमंडळातील जे इतर मंत्री असतील, त्यामध्ये भुजबळ साहेब होते, पंकजाताई आदी करून सर्वच मंत्री होते, यांनी त्यावेळेस विरोध का केला नाही? नेमका हा विरोध जर त्यावेळेस झाला असता जी.आर. निघाला नसता। हे बघा, ते तर तिथं काय घडलं कॅबिनेटमध्ये हे आता तीच लोक सांगतील। आता मी तर एक साधा कार्यकर्ता आहे, पण माझं म्हणणं काय आहे की एखाद्या सर्वोच्च न्यायालयाचा निवृत्त न्यायाधीश किंवा एखादा सामाजिक तज्ज्ञ किंवा एखादा अटर्नी जनरल किंवा श्रीहरी आनेसारखा लिगल ॲस्पेक्ट किंवा संविधानाची तत्त्व माहीत असलेला एखादा माझी जबाबदार व्यक्ती, अशा माणसाला तर त्या उपसमितीचं अध्यक्ष नेमलं असतं तर त्याचं काहीतरी त्याला मिनिंग असतं ना। डिवोटेड आयोग, डिक्लेअर्ड आयोग, काहीच नाही। एका कारखानदाराला, एका दारू कारखानदाराला तुम्ही समितीचा उपाध्यक्ष बनवताय आणि जी.आर. काढताय। मात्र हे सगळं होत असताना मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, ते शांत का होते? का तर मुख्यमंत्री तर म्हणतात की आमचा भाजपचा DNA ओबीसी आहे। हे बघा, बोलून चालणार नाही। आत्ता ओबीसीचं आरक्षण गेले, आत्ता ओबीसी नाराज आहे, त्याचं पहिलं त्यांची नाराजी दूर करा आणि नाराजी दूर करायची असेल तर 2 सप्टेंबरचा जी.आर. रद्द करा। या मोर्चाच्या माध्यमातून हीच प्रमुख मागणी असेल। प्रश्नच नाही। गुंग्या, बहिऱ्या आणि झोपेचं सोंग घेतलेल्या इथल्या सत्ताधाऱ्यांना जर असं वाटत असेल
की जरांगेला विरोध करणं म्हणजे आपलं राजकारण संपुष्टात आणणं. मग आता ओबीसीला विरोध केला आहे तर आम्ही 50-60% आहोत. इशारा काय सरकारला? इशारा लवकरात लवकर ओबीसीच्या मनातली चिंता दूर करा. हा 2 सप्टेंबरचा GR रद्द करा. अरे आजपर्यंत 7 वर्ष झालं तुम्ही निवडणुका घेतल्या नाहीत. उद्याच्या पंचायत राजच्या निवडणुका 1 वर्षासाठी पुढे ढकला. उद्याच्या 1 वर्ष निवडणुका पुढे ढकला. ह्या रिझर्वेशन संदर्भात कोर्टाला विनंती करा. फास्ट ट्रॅकमध्ये याचा सोक्षमोक्ष लावा आणि मग निवडणुकीला सामोरं जावा. आरक्षण असताना जर आमच्या माणसांना जर आता निवडून येता येणार नसेल तर लोकशाही काय कामाची आमच्यापर्यंत पोचली का मग? त्यामुळं सरकारला इशारा आहे 2 सप्टेंबरचा GR रद्द करा. सरकारनं 2 सप्टेंबरचा GR रद्द करावा आणि ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या देखील पुढं ढकलाव्यात. जोपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण होत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही असा इशारा प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी दिला आहे. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड.